काय ग, संध्याकाळचा चहा एवढ्या लवकर? खूप चहा पिता का तुम्ही दोघं? नाही काकू, चहा नाहीये, कॉफी आहे. केदारचं डोकं दुखत होतं ना, त्याच्यासाठी बनवतीये. डोकं दुखतंय का? खांडेकरांच्या आडनावाच्या जबाबदारीचं एवढं ओझं झालंय का एवढ्यातच? नाही, स्वाभाविक आहे, सवय नसेल ना त्याला. आता केदार खांडेकरांचा कायदेशीर वारस होणार. आता हळूहळू त्याच्या जबाबदाऱ्या वाढणार. हे एवढं मोठं घर, आमच्या बाकीच्या सगळ्या प्रॉपर्टीज, त्यात MNN सारखं एवढं मोठं चॅनल सांभाळायचं म्हणजे जबाबदारी तर थोडी जड आहे. आणि तू सुद्धा आता या घराची मोठी सून आहेस. नाही, तुझ्या पण आता मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, निशीपेक्षा खूप मोठ्या. आता निशीला सुद्धा तुझंच ऐकावं लागणार. काकू, कॉफी. काय ना, खूप विचार केला की डोकं दुखायला लागतं ना माणसाचं, म्हणून केदारला पण त्याच्यासाठीच देते मी कॉफी. खूप विचार करून करून त्याचं पण डोकं दुखायला लागले, म्हणून त्याला कॉफी देते. काय तो रिच अरोमा, काय तो कॉफीचा रंग. वा 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 वा. आज केलीस ठीक आहे, पण नेहमी अशी गोड करत जाऊ नकोस हा. एवढी गोड सोसत नाही या वयाला आम्हाला. आणि जास्त साखर खाल्ली ना की डायबिटीज होतो म्हणे. आणि हा गोडवा साखरेचा नाहीच आहे, हा तुझ्या हाताचा आहे. मोजकीच घातली असेल ना साखर, म्हणूनच अगदी छान झालीये कॉफी. हो, मोजकीच टाकलीये साखर. आणि तुम्ही नका काळजी करू, या घरातल्या माणसांना त्रास होईल असं काही नाही करणार मी. आलेच हं? किती छान आहेस ग तू, आवडलीस मला सून म्हणून खरंच. डोकं जड झालंय ना त्याचं. हो. जा, 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 जा. मालती, मालती, काय ग? अगं जरा चहा टाक ना. जाम डोकं धरलंय बघ, माझं जड झालंय नुसतं. निशीचा फोन आला होता का? हो ना. वाटलंच मला. नाही, टाकते मी चहा, पण काय झालं काय? म्हणाली काय ती? तारिणीने युवराजरावांचा अपमान केला ते सांगत होती. वाईटच झालं बाबा. पण खरं सांगू का, युवराजरावांनी पण जरा ताणलाच हा विषय. काही गरजच नव्हती ग. दयानंदराव म्हणतायत ना केदार त्यांचा मुलगा आहे, कशाला वाढवायचा विषय? सोडून द्यायचं ना. म्हणजे तुला काय म्हणायचंय, युवराजरावांनी ताणला विषय? नाही तर काय, हे DNA टेस्ट, प्रेस कॉन्फरन्स, काय आवश्यकता आहे? आणि त्याचा परिणाम काय झाला? नाचक्कीच झाली ना, बदनामी झाली ना युवराजरावांचीच. घरी झाली ती वेगळी, पण चारचौघात झाली, परत बातम्यांमध्ये आलं. कशाला? त्यापेक्षा ना सरळ सत्य मान्य करून टाकावं. आहे केदार आता दयानंदरावांचा मुलगा. मालती, तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? हा आपला साधा मध्यमवर्गीयांचा प्रश्न नाहीये, करोडोच्या संपत्तीचा विषय आहे हा. केदार त्यांच्या घरात जाणं म्हणजे युवराजरावांच्या संपत्तीत वाटेकरी आला. इथे आपण आपली भाकरी देताना साधा 10 वेळा विचार करतो, आणि याला सरळ संपत्तीत अर्धा वाटा द्यायचा म्हणजे काय वाटलं असेल त्यांना? रेखा, खरं सांगू का, ज्याच्या नशिबात असतं ना ते त्याला मिळतं. आता तो केदार नशीब घेऊन आलाय, त्याच्या नशिबात आहे संपत्ती, पैसा अडका, मग काय नाही मिळावं त्याला? अगं, आता युवराजरावांना पटो न पटो, कौशिकीताईंनी खूप मोठं मन दाखवलं. त्याच्या हक्काचं त्याला मिळवून दिलंय, आणि पाहिजेच ना ते. खरंच कौशिकीताईंचं कौतुक करावं तितकं कमी आहे. हा, युवराज प्लीज दारुगड, मला तुझ्याशी बोलायचंय प्लीज. युवराज प्लीज, मला तुझ्याशी मला तुझ्याशी बोलायचंय. मला नाही बोलायचं. झाला तेवढा इन्सल्ट पुरेसा नाहीये का? तुलाही माझा इन्सल्ट करायचा आहे? कर. प्लीज शांत हो, आपण आत शांतपणे बोलू. मी बोलतोय, मला बोलायचंच नाही तर शांतपणे बोलण्याचा प्रश्न कुठून येतो? नाही बोलायचं. युवराज, जे झालं त्याचं मला सुद्धा खूप वाईट वाटतंय, पण मला सांग, मी दुसरं काय करणार होते?
दया काका जे काही बोलले ते मुद्दे चुकीचे नव्हते ना. हे बघ केदार तुझा सावत्र भाऊ आहे. ही गोष्ट एक्सेप्ट करणं तुझ्यासाठी खूप कठीण आहे. या गोष्टीची जाणीव आहे मला. पण आपण सत्य बदलू शकत नाही. तो आहे आपला भाऊ. भाऊ नाहीये माझा. युवराज तुझा असेल भाऊ, त्यांचा असेल मुलगा, माझा कोणीही नाहीये तो. केदार तारिणी या भिकारड्या माणसांशी माझा काही संबंध नाहीये. ओके, आणि तू त्यांची बाजू घेऊन इथे भांडायला आली असेल तर मला इंटरेस्ट नाहीये. या टॉपिकवर नको बोलू. मी भांडत नाहीये. मी त्यांची बाजू घेत नाहीये. युवराज, जे घडलं त्याचं जेवढं तुला वाईट वाटतंय ना, त्याहून जास्त वाईट मला वाटतंय. हो का? वाईट वाटलं तुला? थोडा उशीर नाही का झाला वाईट वाटायला? तिथे सगळ्यांसमोर त्या हेल्परसाठी मी पायघड्या घातल्या तेव्हा नाही वाईट वाटलं तुला? तेव्हा काही बोलली नाही. सगळे होते ना तिकडे, सगळे बघत होते. काय झालं? सगळ्यांचे डोळे फुटले होते की तोंड शिवली होती? कोणीच काय बोललं नाही माझा अपमान होत असताना तिकडे. तर का उगाच येऊन नाटक करतेस? नाटक? काय बोलतोयस तू? नाटकच चालले तुमची आणि सगळं कळत आहे मला. सगळ्यांची नाटकं चालली. तू त्या हेल्परला घरात घेतलंस, बाबांनी इमोशनल ड्रामा केला, त्या तारिणीला पण घरात घेतला, आणि आता तुम्ही सगळे मिळून घरात येऊन माझ्या डोक्यावर बसलायत. युवराज प्लीज. सगळ्यांना सगळं कळतंय, सगळ्यांना सगळं माहित होतं हो ना, म्हणून कुणी काही बोललं नाही ना. हे सगळं वेल डिसाइडेड होतं ना. खरं सांग ताई, हे मुद्दाम केलेस ना तू माझ्यासोबत? मी मुद्दाम काही केलेलं नाहीये. माझी जी जबाबदारी आहे, माझं जे कर्तव्य आहे ते मी पार पाडतेय. त्याला त्याचा हक्क मिळवून देणं इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. खाली पार पाडलीस तुझी जबाबदारी, झालं तुझं कर्तव्य संपलं का? हा झालं ना? अरे मला काय वाटतं याचा कोणीच विचार केला नाही. तुला काय वाटतं ह्याचा विचार मी करत नसते तर तुझ्याशी बोलायला आले असते का? प्लीज 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 आता नको हे सगळं. मला ना, मला सगळं कळलं. इथे ना प्रत्येकाचा स्वार्थ आहे. प्रत्येकाला जे हवं ते मिळालं. त्या केदारला खांडेकरांचं नाव मिळालं, पैसा मिळाला, प्रॉपर्टी मिळाली, बरोबर. तारिणीला माझा बदला घेण्याचं समाधान मिळालं. दयानंद खांडेकरांना त्यांचा आवडता मुलगा मिळाला, है ना, लाडका मुलगा मिळाला. तुला हे सगळं केल्याचं समाधान मिळालं. हेड ऑफ द फॅमिली म्हणून हे सगळं करण्याचं क्रेडिट मिळालं. मला काय मिळालं? काय बोलतोयस तू? शिवराज खांडेकरला या सगळ्यातून काय मिळालं? युवराज प्लीज. काय नाही, नाही सॉरी, काही नाही. कौशिकी खांडेकर हेड ऑफ द फॅमिली म्हणून तू जिंकलीस, आणि एक बहीण म्हणून तू हारलीस. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेव. युवराज ऐक माझं. युवराज, मी सगळं मुद्दाम केलं नाहीये. प्लीज प्लीज माझं ऐकून घे. युवराज. ताई, तुम्ही इथे काय झालं? काय नाही, मी युवराजशी बोलायला आले होते. बोलला का तो?